श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटीशी गोष्ट जाणून घेणार आहोत. ती कशासाठी, तर आपल्या इच्छापूर्तीसाठी. आता नवरात्र सुरू आहे, सेवा वगैरे सगळं काही सुरू आहे. खरं तर देवाकडे नवस करण्याची गरज नसते. आपण जर मनोभावे श्रद्धेने जर काही गोष्टी करत असू तर आपल्या इच्छा, मनोकामना सगळं काही देवी माता पूर्ण करणारच आहे. पण बऱ्याचदा काय होतं की एखाद्या इच्छेसाठी आपण लाख प्रयत्न करतो, अगदी जीवाचा आटापिटा करतो, पण त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे काय, तर दैव देतं पण कर्म नेतं, किंवा दैवी शक्तीची कृपा तर आपल्यावर होत असते, पण आपल्या पाठीमागे लागलेले वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, घरातील निगेटिव्हिटी असते. ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमुळे आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही, ती इच्छा आपली अपूर्ण राहते. जर असं तुमच्याही बाबतीत होत असेल की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही आत्तापर्यंत खूप प्रयत्न केले, खूप मेहनत घेत आहात, तरीही तुमच्या प्रयत्नाला यश मिळत नाही, तर अशा प्रकारे देवी मातेला ह्या नवरात्रीमध्ये नवस करून बघा. 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नवस कसा करायचा हा जो व्हिडिओ आहे आत्ताचा, तो संपूर्ण बघा. हळूवारपणे सगळ्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर नवस करा. आता नवस कधी करावा, तर हे बघा, शक्यतो तुम्ही अष्टमीच्या दिवशी नवस करा. आता येत्या शुक्रवारी तुम्ही नवस करू शकतात, पण जर त्या दिवशी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी किंवा ह्या नवरात्रामध्ये कुठल्याही वाराला तुम्ही अशा प्रकारे नवस केला तर तो नवस देवापर्यंत पोहोचणार आहे आणि पूर्ण देखील होणार आहे. अगदीच तोपर्यंत शक्य झालं नाही तर मग तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करू शकतात. पण हे जे 9 दिवस असतात ना, ते फार महत्त्वाचे असतात, म्हणून शक्यतो ह्या 9 दिवसांमध्येच करण्याचा प्रयत्न करा. त्यातली त्यात अष्टमी तिथी ही खूप विशेष मानली जाते. तर असो, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात. नवस कसा करायचा हे बघा. आता नवस करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे श्रीफळ आणि दुसरं म्हणजे 11 रुपये, 21 रुपये किंवा यथाशक्ती तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यापेक्षाही तुम्ही जास्त पैसे घेऊ शकतात. कारण देव म्हटलं तर आपण काय अर्पण करतो, किती पैसे अर्पण करतो, काय प्रसाद चढवतो, ह्या गोष्टींना महत्त्व नसतं. आपण ते किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचं असतं. तर आता ज्या दिवशी तुम्हाला नवस करायचा आहे तेव्हा शक्यतो सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेचच नवस करायचा आहे, किंवा या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. पण सकाळचं जे वातावरण असतं ते प्रसन्न असतं, आपलं मन इतर कामांमध्ये लागत नाही, किंवा आपलं मनही शुद्ध पवित्र असतं, मनामध्ये भलते सलते विचार नसतात. सकाळचं वातावरण शुद्ध असतं, तर सकाळी करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्या देवासमोर बसायचं. जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे बसा. नसेल घटस्थापना तर देवघरासमोर बसा. तिथे तर आपल्या देवी मातेचा फोटो, मूर्ती असेलच, तिथे बसायचं आहे. हे नारळ आणि हे जे पैसे आपण घेतलेले आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे. दोनही हातांमध्ये अशा पद्धतीने पकडायचं आणि त्यानंतर देवी मातेला मनोभावे तुमची इच्छा, मनोकामना सांगायची. जी तुमची इच्छा असेल, मग ती घराच्या बाबतीत असू द्या, तुमच्या प्रगतीबाबत असू द्या, नोकरी व्यवसाय त्यासंबंधी असू द्या, मुलांचं लग्न जमत नसेल त्यासाठी असू द्या. म्हणजे काय, तर तुमची जी इच्छा असेल ती त्या ठिकाणी सांगायची आहे. एका वेळेस एकाच इच्छेसाठी नवस करा. बघा, आता ते श्रीफळ हातात घेतल्यानंतर तुमची इच्छा सांगायची. त्यानंतर इच्छा सांगितल्यानंतर देवी मातेला मनोभावे प्रार्थना करून हे देखील सांगायचं की त्या इच्छेसाठी मी देखील प्रयत्न करणार आहे. कारण जिथे तुमचे स्वतःचे प्रयत्न असतात तिथेच दैवी शक्तीची साथ मिळत असते. त्यामुळे आपले प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जसं की विद्यार्थी असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे, पैसा हवा असेल तर नोकरी व्यवसाय करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तर तुमची ती इच्छा सांगितल्यानंतर ते नारळ आणि ते पैसे देवी मातेसमोर ठेवायचं आहे. आता या नारळावर आपण इच्छा सांगितलेली आहे ते देवी मातेसमोर आपण ठेवलेलं आहे. आता त्यानंतर तुम्हाला एक माळ जप ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा करायचा आहे, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे अशा पद्धतीने तुम्ही एक माळ जप करायचा आहे. दोनही मंत्रांची माळ जप करायची असेल तर तुम्ही करू शकतात. आता हे झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी बसून तुम्हाला एखादी सेवा देखील कबूल करायची आहे. कबूल करायची म्हणजे काय, तर सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या असतात, पण सेवा निवडताना तुम्हाला सेवा अशी निवडायची जी तुम्हाला करणं शक्य होणार आहे. कारण भावनेच्या भरामध्ये आपण खूप काही करत असतो, मी असं करेल, मी तसं करेल, पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला तसं करणं शक्य होत नाही. ठीक आहे, आपण मुद्दाम करत नाही, पण आपल्या मागे भरपूर व्याप असतो. नोकरी, व्यवसाय, मुलं बाळं सगळं सांभाळून जर आपल्याला ते करणं शक्य झालं नाही तर कुठेतरी ते आपल्या मनाला हुरहुर लागत असते की अरे आपल्याकडनं हे झालं नाही. म्हणून तुम्हाला जे शक्य होणार आहे, जसं की आता समजा मला दररोज एक माळ जप करणं शक्य आहे, तर मी देवी मातेला सांगणार आहे की मी दररोज न चुकता तुझी एक माळ जप करणार आहे.
ह्या इच्छापूर्तीसाठी. कालावधी तुम्ही किती महिन्यांसाठी करणार? 3 महिने, 6 महिने किंवा कंटिन्यू जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी ही सेवा करणार आहे असं जरी तुम्ही कबूल केलं तरीही हरकत नाही, पण ते मात्र पाळायचं. या व्यतिरिक्त अजून सेवा काय असतात तर मी दररोज दुर्गा सप्तशतीचे 2 पाठ करेल, 1 पाठ करेल किंवा 1 अध्याय का होईना मी दररोज वाचेल. अशा पद्धतीने जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे त्या सेवेचा उल्लेखही देवी मातेसमोर करायचा आहे. आणि ही सेवा मी आजपासून सुरू करत आहे. माझ्या इच्छापूर्तीसाठी मी ही सेवा करत आहे आणि याने माझी इच्छा पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे. त्यानंतर तुम्हाला लगेचच सेवेला सुरुवात करायची आहे. आता इतकं समजलं. आता ही जी सेवा तुम्ही निवडलेली आहे त्याचे नियम काय तर हे बघा, शक्यतो आपण कुठलीही सेवा करतो ना त्यामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्यच असतो. मुळात हिंदू धर्मामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्यच सांगितलेला आहे, पण तरीही काही घरांमध्ये मांसाहार हा केला जातो. जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहात एका दिवसाला 1 पाठ म्हणजे काय तर 1 ते 13 अध्याय, तशा पद्धतीने जर तुम्ही पाठ करणार असाल तर तुम्हाला मांसाहार हा कडकडीत बंदच ठेवायचा आहे. आता ह्या 9 दिवसांमध्ये तर बंदच आहे, पण त्यानंतरही जोपर्यंत सेवा करणार आहात तोपर्यंत बंद ठेवायचं आहे. पण जर ते तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही 1 माळ जप त्या ठिकाणी करू शकतात. तशा प्रकारचा नवस तुम्ही करू शकतात. व माळ जप करताना तुम्हाला सकाळी ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर करू शकतात. आता या ठिकाणी आपण मांसाहाराला प्रोत्साहन देत नाही. आपण बरेच जण म्हणतात की सेवेचेही सांगतात आणि मांसाहाराचेही सांगतात, पण लोकही तशीच असतात, सगळेच काही शाकाहारी नसतात, त्यामुळे त्यांच्याही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आता ते मांसाहार करतात म्हणून त्यांना सेवेपासून वंचित ठेवलं जातं असं या ठिकाणी नाही, त्यामुळे हे सांगणं गरजेचं होतं. तर असो, आता हे झालं घरचं. आता अशा पद्धतीने घरी नवस करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी हे नारळ आणि हे पैसे घेऊन एखाद्या देवी मातेच्या मंदिरात जायचं. आता समजा तुमची कुलदेवी आहे तुळजापूरची, मग तुम्ही घरी नवस केला आणि तुमच्या गावात जर तुळजाभवानीचं मंदिर असेल तर तुम्ही त्याच मंदिरात जा. पण जर दुसऱ्या मातेचं मंदिर असेल ते नसेल तर मग तुम्ही कुठल्याही देवी मातेच्या मंदिरात गेलात तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने हे नारळ आणि हे जे पैसे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला ठेवून यायचे आहे. हा नारळ फोडायचा नाही. असंही नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये नारळ फोडला जात नाही, कारण ते श्रीफळ जे आहे ते देवीच्या रूपात असतं आणि हे नारळ आपण फोडत नाही. तर अशा पद्धतीने हे नारळ आणि ते पैसे मंदिरामध्ये ठेवायचं आहे. नारळ वाहून द्यायचं आणि ते पैसे आहे ते दानपेटीमध्ये टाकून द्यायचे. त्यासोबतच तिथे अशी देखील एक प्रार्थना करायची की देवी माते, मला तुझ्या मूळ स्थानावर लवकरात लवकर दर्शनाला बोलव. बघा, जेव्हा तुम्ही असं सांगणार आहे तेव्हा आपोआप देवी मातेचं बोलवणं तुम्हाला येईल आणि तुमचं मूळ स्थानावर जाणं देखील होणार आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ओटी वगैरे जे काही असतं मानपान ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला नवस करायचा आहे. नवसामध्ये फक्त आपल्याला सेवा बोलायची आहे, हे लक्षात घ्या. आता नवस कसा करावा हे सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नवसाचा अजून एक प्रकार पडतो तो भागबांधणीचा. तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी तो व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तो बघा. त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला देते. तो व्हिडिओ देखील बघा. तशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात. तर स्वामी भक्त हो, देवी मातेला ह्या अष्टमीला किंवा जेव्हा जमेल तेव्हा नवस करून बघा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहिती आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र हे देखील स्वामी संदेशचं चॅनल आहे, त्या चॅनलला देखील एकदा भेट द्या. आणि नवीनच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आपण तुमची ताई अशा नावाने एक ब्लॉगिंगचं चॅनल सुरू केलेलं आहे, ज्यावर सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील किंवा आपण ज्या काही गप्पा मारत असतो, म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्याद्वारे मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देणार आहे. तर अशा पद्धतीने त्या चॅनलला देखील भेट द्या. नाव आहे तुमची ताई. तर आवर्जून त्या चॅनलला भेट द्या आणि असंच भरभरून प्रेम द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.